आणि आता पाहणार आहोत जिल्ह्याच्या टॉप 9 बातम्या। कांद्याच्या भावात घसरण सुरूच, बाजार समित्यांवर कांदा निर्यात बंदीचा प्रभाव, शेतकऱ्यांमध्ये असंतोष। भुसावळमधील वेल्हाळे इथं जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नळांना तलावातील प्रदूषणयुक्त पाणी येत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त, अजित पवारांचे फोटो असलेले बॅनर जाळत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलांचा विधान भवनावर मोर्चा निघणार, गेल्या 3 दिवसांपासून शाळेतील मुलांचा पोषण आहार बंद। जळगावमधील अंकलेश्वर ते बुरहाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आदेश रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी, रावेर आणि सावदा या शहरांना वगळल्यामुळे नागरिक आक्रमक। हिंगणघाट मतदारसंघात काँग्रेस शिवसेनेला खिंडार, भाजप आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये हिवाळी अधिवेशनात पक्ष कार्यालयातच पक्षप्रवेश उरकले। रत्नागिरी जिल्ह्यातील 68 खासगी सावकारांची लवकरच तपासणी होणार, सावकारीमधून होणारी पिळवणूक टाळण्यासाठी जिल्हा उपनिबंधक ॲक्शन मोडवर। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डोणीचा वाडा गावातील यमकार आणि झोरे शेतकऱ्यांची 3 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड। आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला 18 जानेवारीपासून सुरुवात, 11 जानेवारीपासून देवीची मंचकी निद्रा सुरू होणार।